नमस्कार. जर तुम्ही हा पार्ट 2 पाहत असाल तर एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही फक्त ऐकणारे नाही, तुम्ही विचार करणारे आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय, सुरुवात कशी करायची हे सगळं समजून घेतलं. पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे जे खूप जण सांगत नाहीत. कारण खरं सांगायचं तर फ्रीलान्सिंग करणं खूप सोपं आहे, पण फ्रीलान्सिंग मध्ये टिकणं हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. खूप जण म्हणतात, सुरुवात करतात, कॅनव्हा शिकतात, थोडं लिहितात, 2-4 पोस्ट टाकतात, पण मग एक वाक्य मनात येतं, आपल्याकडून काहीच होत नाही आणि इथे सगळं थांबतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी मी खूप जवळून पाहिलेली आहे. फ्रीलान्सिंग मध्ये यश मिळवणारे लोक खूप हुशार नसतात, पण ते सातत्य ठेवतात. तुम्ही आज शिकत असाल आणि उद्या कोणी काम दिलं नाही तर लगेच निराश होऊ नका. कारण क्लायंट तुमचं प्रमाणपत्र पाहत नाही आणि तो तुमचं काम पाहतो. खूप जण विचारतात, क्लायंट नक्की मिळतात कुठून? मी तुम्हाला खरं सांगते, क्लायंट कुठे बाहेर पडून येत नाही, ते तुमच्याकडेच येतात जेव्हा तुम्ही दिसायला लागता. तुमचं काम लोकांना दिसायला पाहिजे. आज इंस्टाग्रामवर एक रील टाकायचं ठिकाण नाही, ते तुमचं डिजिटल दुकान आहे. तुम्ही जर पोस्ट बनवत असाल तर ते पोस्टर तिथे दाखवा. तुम्ही जर लिहित असाल तर ते शब्द लोकांपर्यंत ठेवा. लोक म्हणतात आपण आधी परफेक्ट झालो मग टाकू. नाही, पहिले टाका. परफेक्ट हळूहळू होत चाल. आता एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे फ्रीलान्सिंग मध्ये लोकांना काम येतं, पण बोलता येत नाही. क्लायंटशी कसं बोलायचं, काय लिहायचं, किती दर सांगायचा, हे शिकणं तितकंच गरजेचं आहे जितकं काम शिकणं. सुरुवातीला दर कमी असतात आणि ते ठीक आहे, कारण सुरुवातही शिकण्यासाठी असते, कमाईसाठी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या कमाईपेक्षा कधीच कमी पडू नका. फ्रीलान्सिंग मध्ये फक्त पैसे कमवणं नाही, तर फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास तयार करणे आहे. आज जे लोक तुम्हाला विचारतात हे खरंच आहे का, तेच लोक उद्या विचारतात, मला पण सांग ना कसं सुरू करायचं आहे. पण इथे एक गोष्ट खूप स्पष्ट सांगते, फ्रीलान्सिंग प्रत्येकासाठी नाहीये आणि ते मान्य आहे. जर तुम्हाला शिकायला कंटाळा येत असेल, थोडं कष्ट करायला नको वाटत असतील आणि लगेच रिझल्ट हवा असेल तर हा मार्ग खूप कठीण आहे. पण जर तुम्ही आज नाही जमलं तरी चालेल, पण मी सोडणार नाही असा विचार करत असाल तर फ्रीलान्सिंग तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज खूप गृहिणी आहेत ज्या घर सांभाळून आपलं काम उभं करू शकत आहेत, आणि आज खूप मुलं मुली ज्या कॉलेजमध्ये काम करतात, शिकतात, स्वतःचा खर्च स्वतः काढत आहेत. आणि हे सगळं कुठल्याही ओळखीशिवाय फक्त एका निर्णयामुळे होत आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवणारच. शेवटी मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते, आज तुम्ही जे आयुष्य जगत आहात तेच आयुष्य पुढचे 5 वर्ष जगायचं आहे का? जर उत्तर नाही असेल तर आजपासूनच काहीतरी वेगळं करा. फ्रीलान्सिंग हा पर्याय आहे, संधी आहे, पण निर्णय तुमचा आहे. हा पार्ट 2 मी बनवला कारण खूप जण पहिल्या पायरीवर थांबतात. मला तुम्हाला दुसऱ्या पायरीवर न्यायचं होतं. जर तुम्ही खरंच सिरियस असाल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मी टिकणार आहे असं लिहून द्या. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर समजावून सांगेन आणि माझा सपोर्टही तुम्हाला 100% मिळेल. आपण सगळे एकमेकांसोबत आहोत. पुढच्या पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला सांगेन नक्की कोणतं स्किल निवडायचं, महिलांसाठी काय चांगलं आहे, आणि हो, सुरुवातीचं पहिलं स्टेप, तोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये काहीच बदल घडू शकत नाही. तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या जीवनावर खरंच खूप विश्वास पाहिजे, तेव्हाच काहीतरी तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. आज एक निर्णय तुमच्या आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे की निगेटिव्ह घ्यायचा आहे हे आता तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीमध्ये असे कोणी असेल की तिला काहीतरी शिकून नवीन काही करायचं असेल तर त्यांना ही रील शेअर करायला विसरू नका.
आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका, कारण पार्ट 3 लगेच लवकरच येणार आहे, त्याची तुम्हाला लवकर जाणीव होईल. धन्यवाद.